दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. खाकी वर्दीतील देवमाणूस. सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्याकडून अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपत सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील महात्मा फुले बाल संगोपन केंद्र, अनाथ, निराधार आणि वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. 29 जून रोजी श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले बाल संगोपन केंद्राला सोनई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेट दिली. या केंद्रामध्ये भटक्या, विमुक्त प्रवर्गातील अनाथ, निराधार, ऊसतोड, कामगार, वीटभट्टी मजूर तसेच गरीब आणि शिक्षणापासून वंचित मुलामुलींच्या शिक्षणासाठी कार्य केलं जातं. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थित अधिकारीही भारावून गेले. कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक MR आडकिते, पोलीस कॉन्स्टेबल भगवान वाघमोडे तसेच सोनई पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आज महात्मा फुले बाल संगोपन केंद्र घोडेगाव या ठिकाणचे प्रमुख आमचे मित्र आदरणीय चौगुले सर, अधीक्षिका मॅडम, त्यांचे सहकारी आणि या ठिकाणी असलेले विद्यार्थी मित्रांनो, मी खरं तर यापूर्वी जळगाव जिल्ह्यामध्ये असताना देखील आपले प्रतिनिधी तिथे मला भेटलेले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की आमच्याकडे घोडेगावमध्ये आम्ही एक बाल संगोपन केंद्र या ठिकाणी चालवतोय की ज्या मुलांना कोण आईवडील नाही किंवा निराधार आहेत की ज्यांची शिक्षणाची व्यवस्था होऊ शकत नाही अशा मुलांचा त्या ठिकाणी सांभाळ केला जातो. तर ते आम्हाला त्यावेळेस असं वाटलं होतं की काहीतरी लोक येतात आणि काहीतरी व्यवसाय करायच्या हिशोबाने पैसे मागत असतात, असं बऱ्याच जणांचा समज त्या ठिकाणी होता, आजही आहे. आता मी त्याला भविष्यामध्ये त्या लोकांना फोन करून हे आपल्या सर्व गोष्टी मी त्यांना सांगणारच आहे. हे सर्व आहे ते एकदम सेवाभावी वृत्तीने चालू आहे. तर आपण या ठिकाणी जे हे काय बाल संगोपन केंद्र चालू केलेलं आहे किंवा आपण हे करताय सगळं, अधीक्षक मॅडम असतील, आपण असतील, आपले सहकारी असतील, सगळे आपण खूप मोठे मोठ्याचे माणसं आहात की आजच्या या धकाधकीच्या जीवनाच्या काळामध्ये सक्का भाऊ दुसऱ्या भावाची मुलं सांभाळण्यासाठी तयार नाही आज या परिस्थितीमध्ये. आणि आपण हे 40 लोक या ठिकाणी मुलं सांभाळतायत आणि त्यांचं सकाळचं चहा, नाश्ता, दुपार जेवण, संध्याकाळचं जेवण आणि त्यांची राहण्याची चांगल्या पद्धतीची व्यवस्था आणि ती व्यवस्था आपण आहेच. आणि आपण हे देखील आपण ज्या प्रांगणात उभा आहेत या ठिकाणी पण आपण जे संकल्प केला आहे इमारत मोठी बांधून या मुलांच्यासाठी हे करण्याचा, तर त्यासाठी देखील मी आपल्याला शुभेच्छा देतो. तर हे सर्व आपण करत असताना आपण निस्वार्थपणे या ठिकाणी हे सगळं करताय त्याचा आम्हाला खूप खूप या ठिकाणी अभिमान वाटतो. आणि मी मागच्या भेटीमध्ये भेट दिल्यानंतर मला या ठिकाणी यांचं हे कर्तृत्व बघून कार्य बघून खूप मी त्यावेळेस भारून गेलो होतो. आणि मग त्यावेळेस त्यांना मी सांगितलं होतं सरांना की आता शाळा चालू झाली की मी आपल्या विद्यार्थ्यांना माझ्या वतीने काहीतरी पोलीस स्टेशनच्या वतीने काहीतरी शैक्षणिक साहित्याचं मी वाटप आपल्या ठिकाणी करतो. खरं तर आम्ही ते 15-17 तारखेच्या दरम्यान करणं आवश्यक होतं, परंतु कामाच्या ओघामध्ये आणि आम्हाला येणं शक्य नाही झालं. परंतु आता सरांना मी काल फोन करून सरांना मी सांगितलं आवर्जून की आम्ही सर्व देऊन, कारण शाळा चालू झालेली आहे, मुलांची अभ्यास पुढत आहे सध्या. पण आपण साहित्य जर लेट झालं तर त्याच्यामध्ये काही मुलांना थोडं त्याचं नुकसान होऊ शकतं. म्हणून आम्ही असा हा कार्यक्रम आपण सर आयोजित केलेला आहे. तर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या टीमला, आपल्या सर्व मुलांना, अधीक्षक मॅडम आहेत, आपण चौगुले सर आहेत, आपली सगळं टीम आहे, आपल्याला पुन्हा एकदा मी सर्वांना चांगल्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. आणि भविष्यात देखील आमच्याकडनं जे शक्य होईल बांधकामाच्या संदर्भात असेल किंवा इतर काय संदर्भात असेल ते आम्ही नक्कीच आपल्याला व्यवस्थित मदत करू. आपल्या एक गाडी असते लगेच मोडते, त्याला 10 गाड्या जोडल्या त्याची मुळे तयार होते. आणि अनाथ लेकरांची सेवा करण्यासाठी एक आपल्या माध्यमातून एक मुळे तयार झालेला आहे. आपण या ठिकाणी आलात, मुलांना भेट दिली, शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल संस्था, कर्मचारी, सर्व अनाथ लेकरांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ चौगुले यांनी उपस्थित मान्यवरांचं पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केलं. समाजाप्रती वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोलीस विभागाने घेतलेला हा पुढाकार उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली.
प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.